हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रिंकीज फूड लॅब. तर आपण बघणार आहे आज बटाटे कांदे पोहे. तुम्ही कधी ट्राय केले आहेत बटाटे कांदे पोहे? नसेल केले तर चला आज बघूया. यासाठी मी घेतला मीडियम साईजचा एक कांदा, मिरची 2, कढीपत्ता, बटाटा, पोहे 2 कप, ते पण तेल 2 मोठे चमचे आणि आपले मसाले फोडणीसाठी लागतात ते, आणि हिंग. पॅन आपण इथे घेतला आहे गरम करायला. आता याच्यात आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया. आपलं तेल गरम होतं आहे तर आपण त्याच्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, हिंग आणि कढीपत्ता आणि मिरची हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. आता कांदा हे पण चांगलं मिक्स करून घेऊया आणि याला थोडासा गुलाबीचा रंग येऊ देऊया. गुलाबीचा रंग होऊन झाला आपण याच्यामध्ये जे चिरलेले बटाटे आहेत ते टाकूया. हे बटाटे पण आपण चांगले परतून घेऊया. बटाटे परतून झाल्यानंतर आपण त्यात थोडीशी हळद टाकूया आणि धना पावडर टाकूया. आता हे चांगलं एकजीव करून घेऊया. पूर्ण हळद आणि धना पावडर बटाटे आणि कांद्याला मिक्स होऊ देऊया. आता आपण हे बटाटे आहे 5 मिनिटासाठी शिजू देऊया. चला बघूया आता बटाटा आपला शिजून घेतलेला आहे की नाही आहे. मस्त याला बघू, थोडंसं त्याच्यात बटाटे पण कापून पण बघू की ते शिजला गेला आहे की नाही आहे तो. तर आपला बटाटा इथे पूर्ण शिजलेला आहे. तर आता आपण इथे जे आपण पोहे भिजवले होते ते पोहे टाकूया. इथे मी पोह्यांमध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे जेणेकरून ते पोह्यांचा रंग पिवळसर यायला. चला पोहे टाकून घेतले आहेत. आता याच्यात आपण 1 चमचा साखर टाकूया आणि चवीनुसार मीठ अर्धा चमचा घेतलाय मी इकडे. आता हे सगळं आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊया. कांदा, बटाटा, सगळी जी फोडणी आहे ती आपल्या पोह्यांमध्ये येऊन जाईल. चांगला तसा कलर येईल पोह्यांचा. आता इथे आपले चांगले पोहे परतून झाले आहेत. आता आपण याला 5 मिनिटं वाफवून घेऊया. मी आता याच्यावर झाकण ठेवतीये म्हणजे ते 5 मिनिटं चांगले शिजून जातील. याच्यात मी आता कोथिंबीर टाकते मस्त गार्निशिंगसाठी आणि चांगलं चव पण येते आणि फ्लेवर पण येतो. चला आता आपले पोहे चांगले रेडी आहेत. आता याची आपण प्लेटिंग करूया. याच्याबरोबर मी कोथिंबीर आणि शेव टाकली आहे. तुम्हाला जर लिंबू खोबरं टाकायचं तर तुम्ही टाकू शकतात. मस्त एन्जॉय करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.